पण ही जी कर्जमाफी दिलेली आहे ती तर फसवी कर्जमाफी आहे। चांगली मनापासून कर्जमाफी करायची असते त्याला नियत चांगली लागते, पण हे सरकार फक्त दिखावापणा करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। ही कर्जमाफी देत असताना त्यांनी इतक्या अटीतटी टाकल्यात। आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा कर्जमाफी दिली होती अख्ख्या देशाला तेव्हा कुठली अट टाकली नव्हती। जेव्हा कोविडच्या काळामध्ये आर्थिक अडचण असताना सुद्धा लोक अडचणीत आहेत, लोकांना आपल्याला मदत करायची, तेव्हा बिना अट आपण त्यावेळेस कर्जमाफी दिली होती आणि 100% शेतकरी त्या निकषात जे बसत होते त्यांना लगेचच्या लगेच तिथं पैसे मिळाले होते। 2017ला जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं इतक्या अटी टाकल्या होत्या की त्या अटी वाचता वाचताच लोक बेहाल झाली होती आणि बऱ्याच लोकांना त्यातून सुद्धा वगळण्यात आलं होतं। काल सुद्धा आपण जी काही कर्जमाफी ती डिक्लेअर झाली त्याचा जर अभ्यास केला त्याच्यामध्ये जे काही प्रलंबित कर्ज आहेत शेतकऱ्याचे त्याच्यामध्ये सुद्धा अटी टाकल्यात। ती अट काय आहे की समजा जर 2019ला काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर त्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयाची कर्जमाफी। एक तर सरकारने समजून घेतलं पाहिजे त्यावेळेस शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत होते आणि मग अडचणीत असणारा शेतकरी त्यावेळेस जर आपण बघितला तर या राज्यातले 90% शेतकरी अडचणीत होते। त्यामुळे 90% शेतकऱ्यांनी म्हणजे 33 लाख शेतकऱ्यांनी त्यावेळेस कर्जमाफीचा लाभ घेतला होता। लाभ नाही, तो त्यांचा अधिकार होता जो सरकारने त्यांना मदत त्या ठिकाणी केली होती। आता मग 33 लाख शेतकऱ्यांनी ती मदत तिथं घेतली असेल तर त्याचा अर्थ त्यांना तुम्ही फक्त 50,000 रुपयेच तिथं देणार आहात। त्याच्यात पण त्यांनी अट अशी टाकलेली की समजा 1 लाख तुमचे जर ड्यू असतील नाही तर तुमचे कर्ज तिथं कर्ज थकीत असेल 1 लाख रुपयाचं तर आधी 50,000 भरा मग मी तुम्हाला 50,000 देतो। म्हणजे ओटीएस सिस्टम त्यांनी आणली की म्हणजे हॉस्पिटलमध्ये गरीब माणूस गेल्यानंतर आधी पैसे भर मग तुला ट्रीटमेंट करतो, अशी भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे। असे 33 लाख त्याच्यामध्ये सर्व शेतकरी आहेत। 90% शेतकरी या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी येतात। म्हणजे कुठं ना कुठेतरी अप्रत्यक्षपणे बँकेची वसुली करण्याचा प्रयत्न सरकार तिथं करतंय फक्त 50,000 रुपये। त्यामुळे पूर्णपणे ही फसवी कर्जमाफी त्या ठिकाणी आहे आणि आधीचे म्हणजे 2 लाखाचं ज्याचं कुणाचं काय भरायचं असेल समजा त्या 2019ला ज्यांनी ते लाभ घेतला असेल 2 लाख असेल 1.5 लाख भरा मग 50,000 मिळणार। 3 लाख जर कर्जबाजारी झाला असेल शेतकरी तर 2.5 लाख भरा मग 50,000 देणार। आणि जे राहिलेले शेतकरी आहेत जे समजा तिथं 2019 मध्ये आले नव्हते फार कमी आहेत 10%च आहेत तर त्यांचं कसं आहे की जर 3 लाख रुपये जर प्रलंबित असतील 1 लाख रुपये भरा मग 2 लाख रुपये देतो।